इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 1 वरील लेक्चर्समध्ये आपले परत स्वागत आणि हे लेक्चर नंबर 15 आहे आणि आज कंपोजिट फंक्शन्स आणि होमोजेनियस फंक्शन्स बद्दल चर्चा करणार आहोत. कंपोजिट फंक्शन्स काय आहेत? जर आपण इथे वन फंक्शन z जे 2 व्हेरिएबल्सचे वंस आणि y चे फंक्शन x y च्या इक्वल आहे ते कन्सिडर केले तर आणि आपण हे करू देतो की हे x t वर अवलंबून आहे. x हे phi t चे फंक्शन आहे आणि इथे y हे देखील t चे फंक्शन आहे जे आपण psi t द्वारे डिनोट करत आहोत. किंवा हे असे असू शकते की हे फंक्शन x पुन्हा u आणि v या 2 व्हेरिएबल्सचे फंक्शन आहे आणि पुन्हा y फंक्शन आहे u आणि v या 2 व्हेरिएबल्सचे. या इक्वेशन नंबर 1 ला इथे इक्वेशन नंबर 2 म्हणूया आणि हे इक्वेशन नंबर 2 प्राइम आहे. तर हे इक्वेशन 1 आणि हे 2 एकत्र किंवा 1 या 2 प्राइमसह एकत्रित म्हटले जातात. z ची व्याख्या करणारे कंपोजिट फंक्शन t चे म्हणून किंवा या बाबतीत u आणि v चे कंपोजिट फंक्शन. येथे आपण मुळात कशावर चर्चा करणार आहोत? जर आपल्याला उदाहरणार्थ मिळवायचे असेल या z फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t, कारण या पहिल्या बाबतीत जेव्हा आपण इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 घेत आहोत तर हे z x आणि y वर अवलंबून असते, परंतु x आणि y पुन्हा t वर अवलंबून आहे. मुळात हे z t चे फंक्शन आहे आणि नंतर आपण z चे डेरिव्हेटिव्हज विथ रिस्पेक्ट टू t ची थेट व्याख्या करू शकतो. आपण हे कसे मिळवायचे हा फॉर्म्युला काढू. या z चे डेरिव्हेटिव्ह या x आणि y ला या फंक्शनमध्ये सबस्टिट्यूटिंग न करता आणि मग याला t चे फंक्शन म्हणून बनवून आणि नंतर डेरिव्हेटिव्ह घेऊन पण आपण शोधू थेट फॉर्म्युला जो या फंक्शन a चे पार्शियल डेरिव्हेटिव्हज वापरेल. x आणि y या 2 व्हेरिएबल्सचे फंक्शन आहे आणि इथे देखील x आणि y ही phi आणि psi ची फंक्शन्स आहेत. दोन्ही t ची फंक्शन्स आहेत आणि याचे डेरिव्हेटिव्ह मिळवण्यासाठी आपण या फंक्शन्सच्या डेरिव्हेटिव्हचा देखील वापर करू. थेट z x आणि y या z फंक्शनमधील t च्या टर्ममध्ये सबस्टिट्यूट न करता x आणि y, आणि तीच परिस्थिती जेव्हा आपल्याकडे हे इक्वेशन 1 असते. z हे एक x y च्या इक्वल आहे, इक्वेशन्स हे x phi u v च्या इक्वल आहे आणि y हे psi u v च्या इक्वल आहे. आपण पहिले प्रकरण घेऊया. z ला कंटिन्युअस पार्शियल डेरिव्हेटिव्हज ठेवू द्या किंवा आपण हे देखील अजम्पशन घेऊ शकतो की हे z x y च्या इक्वल आहे. हे x y 1 डिफरन्शिएबल फंक्शन आहे आणि नंतर आपण हे देखील मानू की x हे phi t आणि y हे psi t च्या इक्वल आहे. त्यांच्याकडे कंटिन्युअस डेरिव्हेटिव्ह आहेत किंवा पुन्हा आपण असे समजू शकतो की ती डिफरन्शिएबल फंक्शन्स आहेत. त्या बाबतीत आपण हा फॉर्म्युला काढू जो म्हणतो की आपण हे dz z ओव्हर dt मिळवू शकतो. z चे ऑर्डिनरी डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t जे आता अर्थपूर्ण आहे कारण x आणि y ही t ची फंक्शन्स आहेत. मुळात हे z हे एकट्या t चे फंक्शन आहे. या बाबतीत हा फॉर्म्युला म्हणतो की आपण हे मिळवू शकतो ऑर्डिनरी डेरिव्हेटिव्ह dz ओव्हर dt z च्या पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x च्या इक्वल आहे. आपण वापरत आहोत की हे x आणि y या 2 व्हेरिएबल्सचे फंक्शन आहे. आपण इथे घेऊया x चे पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x आणि x चे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t ने मल्टिप्लाइड. हे पुन्हा ऑर्डिनरी डेरिव्हेटिव्ह आहे कारण x फंक्शन आहे 1 व्हेरिएबल t चे आणि नंतर हा प्लसच्या विरोधात चेन रूल आहे कारण z हे y चे देखील फंक्शन आहे. आपल्याकडे इथे पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y असेल आणि dt ओव्हर dy ने मल्टिप्लाइड. आपण आता हा फॉर्म्युला काढू. आपण हे z x y च्या इक्वल घेतो आणि x हे phi t चे फंक्शन आहे आणि y फंक्शन आहे t चे t च्या psi ने डिनोट केले आणि हे एक कंपोजिट फंक्शन आहे ज्याला आपण व्याख्येनुसार म्हणतो. आणि आपण आधीच्या सर्व फंक्शन्स z phi आणि psi ची डिफरन्शिएबिलिटी गृहीत धरली असल्याने मग z च्या डिफरन्शिएबिलिटीचा अर्थ असा होईल की आपण हे डेल्टा z डेल
x डेल्टा x प्लसच्या इक्वल लिहू शकतो डेल y डेल्टा y आणि साय 1 डेल्टा x प्लस साय 2 डेल्टा y। आणि जर आपण हे एक्सप्रेशन दोन्ही बाजूंनी डेल्टा t ने डिवाइड केले तर आपल्याला काय मिळेल, इथे डेल्टा z ओव्हर डेल्टा t आणि हे डेल्टा x भागिले डेल्टा t, येथे पुन्हा आपल्याकडे डेल्टा y भागिले डेल्टा t आहे आणि ते dx आहे आणि dy देखील डेल्टा t ने विभागले जाईल। आणि आता जर आपण लिमिट जसे डेल्टा t गोज टू 0 घेतले तर काय होईल? डेल्टा t गोज टू 0 म्हणजे डेल्टा x गोज टू 0 आणि डेल्टा y गोज टू 0, कारण x आणि y ते t च्या फंक्शनची फंक्शन्स आहेत आणि जर t मध्ये व्हेरिएशन नसेल, स्वाभाविकपणे x y मधील x आणि y व्हेरिएशन देखील 0 असेल। जसे डेल्टा t गोज म्हणजे डेल्टा x गोज टू 0 आणि डेल्टा y गोज टू 0। जेव्हा आपण आता लिमिट घेतो, कारण हे या एक्सप्रेशनमध्येच जसे डेल्टा t गोज टू 0 हे डेल्टा z ओव्हर डेल्टा t z च्या डेरिव्हेटिव्हच्या व्याख्येनुसार dt ओव्हर dz सारखे असेल आणि हे असेच राहील। आपण या डेल z ओव्हर डेल x ला स्पर्श करत नाही आहोत आणि मग आपल्याकडे इथे डेल्टा x ओव्हर डेल्टा t आहे। पुन्हा हे x चे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट t आहे। आपल्याला इथे dx ओव्हर dt मिळते, त्याचप्रमाणे इथे पुन्हा आपल्याकडे डेल्टा y ओव्हर डेल्टा t आहे, जे इथे dy ओव्हर dt आणि या टर्म्स होईल। पुन्हा हे गृहीत धरून की हे पार्शियल डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट करते आणि ते फायनाइट नंबर्स आहेत, हे x डेल्टा x आणि डेल्टा y गोज टू 0 हा एप्सिलॉन 0 वर जाईल आणि हे एप्सिलॉन टू 0 वर जातील आणि मग हे एक्सप्रेशन्स इथे एप्सिलॉन डेल्टा x ओव्हर डेल्टा t आणि हे एप्सिलॉन डेल्टा y ओव्हर डेल्टा t ते दोन्ही 0 वर जातील। आपल्याकडे केवळ हे आहे, या 3 टर्म्स इथे dz ओव्हर dt आपण z च्या पार्शियल डेरिव्हेटिव्हच्या संदर्भात थेट शोधू शकतो आणि x आणि y चे ऑर्डिनरी डेरिव्हेटिव्ह। कंपोजिट फंक्शन्सचे डिफरन्शिएशन। जेव्हा आपल्याकडे हे अधिक जनरल प्रकरण असते की x आणि y ते देखील u आणि v या 2 व्हेरिएबल्सच्या फंक्शनवर अवलंबून असतात, त्या बाबतीत फॉर्म्युला असा होईल की आपण वरीलप्रमाणेच सिद्ध करू शकतो, हे डेल z ओव्हर डेल u म्हणून। आता इथे पार्शियल डेरिव्हेटिव्हज, कारण x आणि y हे 2 व्हेरिएबल्सची फंक्शन्स आहेत, u आणि v चे या सगळ्याला या फंक्शनमध्ये सबस्टिट्यूटिंग केल्याशिवाय आणि नंतर हे पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेऊन आपल्याला z चे पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू मिळेल। या z चे पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू मिळवण्यासाठी आपण हा फॉर्म्युला वापरू शकतो। z चे पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x आणि x चे पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू च्या इक्वल आहे, प्लस z चे पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू आणि पुन्हा y चे पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू, कारण आपण z विथ रिस्पेक्ट टू u ला पार्शियली डिफरन्शिएट करत आहोत। इथे u येईल आणि इथे देखील u येईल। त्याचप्रमाणे डेल z ओव्हर डेल v साठी आता समान फॉर्म्युला, परंतु या u च्या ऐवजी हे बदलले जाईल v ने। म्हणून जर आपण इथे विथ रिस्पेक्ट टू डिफरन्शिएट करत असाल तर काय महत्त्वाचे आहे, तर हे u दोन्ही ठिकाणी दिसेल आणि जर तुम्ही डिफरन्शिएट करत असाल विथ रिस्पेक्ट टू इथे v, मग हे v दिसेल या ठिकाणी। इथे जेव्हा आपण घेत आहोत x चे पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू u आणि इथे विथ रिस्पेक्ट टू v, तर पुढे जाऊन यावर आधारित काही उदाहरणे सोडवूया। उदाहरणार्थ, आपल्याकडे हे फंक्शन z x y च्या इक्वल आहे। x हे t चे फंक्शन आहे, जे की इथे x हे cos t च्या इक्वल आहे ने परिभाषित केले आहे आणि नंतर y फंक्शन आहे पुन्हा t चे जे डिनोट केले जाते y हे sin t च्या इक्वल आहे आणि मग आपल्याला इथे शोधायचे आहे dz ओव्हर dt काय आहे। एक थेट मार्ग असा असेल की आपण हे x आणि y इथे या फंक्शनमध्ये सबस्टिट्यूट करतो आणि नंतर आपल्याकडे z हे t चे फंक्शन म्हणून असेल, जे आपण dz ओव्हर dt मिळवण्यासाठी डिफरन्शिएट करू शकतो। पण आपण अनुसरण करू कंपोजिट फंक्शन्सची कल्पना की वर काढलेल्या फॉर्म्युलासह z हे x y चे फंक्शन आहे आणि x हे
टीचे फंक्शन आहे आणि y हे टीचे फंक्शन आहे। तो फॉर्म्युला म्हणतो की dx ओव्हर dt आपण येथे मिळवू शकू पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू z फंक्शनच्या x सह आणि dx dt आणि त्याचप्रमाणे इथे पार्शियल डेरिव्हेटिव्ह y आणि नंतर dy dt आपल्याला इथे काय मिळते डेल z ओव्हर डेल x z x y होते आणि जेव्हा आपण इथे डिफरन्शिएट करतो विथ रिस्पेक्ट टू x तर हे होईल फक्त y आणि dx ओव्हर dt x cos t होते तर आपल्याला इथे मिळेल मायनस sin t। त्याचप्रमाणे इथे डेल z ओव्हर डेल y हा x होईल आणि dy ओव्हर dt जे आहे sin t जे होईल cos t आपल्याला इथे मिळते y sin t म्हणून आपल्याकडे आहे मायनस sin स्क्वेअर t आणि x हा cos t होता त्यामुळे आपल्याकडे आहे cos स्क्वेअर t म्हणून हे आहे डेरिव्हेटिव्ह z चे विथ रिस्पेक्ट टू t सबस्टिट्यूटिंग न करता या फंक्शनमध्ये आणि नंतर डेरिव्हेटिव्ह मिळवणे त्यामुळे हे आपण पुन्हा सोडवू शकतो। हे cos 2t मिळवण्यासाठी मी म्हटल्याप्रमाणे वैकल्पिकरित्या आपण केवळ इथे z x च्या इक्वल आहे हे सबस्टिट्यूट करू शकतो। x आहे cos t आणि मग y आहे sin t त्यामुळे आता आपल्याकडे z हे t चे फंक्शन म्हणून आणि आपण dz ओव्हर dt मिळवू शकतो। हे आपण प्रथम लिहू शकतो 2 cos t sin t च्या अर्धे म्हणून जे आहे sin 2t आणि नंतर जेव्हा आपण इथे डिफरन्शिएशन घेतो आहे होईल sin t जे होईल cos 2t आणि हे 2 कॅन्सल होतील त्यामुळे आपल्याकडे असेल हे cos 2t थेट सुद्धा पण आपण इथे या कंपोझिट डिफरन्शिएशनची कल्पना वापरली किंवा कंपोझिट फंक्शनच्या डिफरन्शिएशनची आणि या फॉर्म्युलासह आपल्याला या x आणि y च्या व्हॅल्यूज फंक्शनमध्ये सबस्टिट्यूट कराव्या लागणार नाहीत पण थेट या z च्या पार्शियल डेरिव्हेटिव्हच्या मदतीने आपल्याला मिळू शकते थेट z चे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू फंक्शन t। पुन्हा इथे पुढचे उदाहरण z हे x आणि y चे फंक्शन आहे आणि पुढे हे दिले आहे की x हे आता 2 व्हेरिएबल्सचे फंक्शन आहे तर u आणि v आणि नंतर आपल्याकडे इथे y हे पुन्हा u आणि v या 2 व्हेरिएबल्सचे फंक्शन आहे आणि नंतर आपण दाखवू की हे पार्शियल डेरिव्हेटिव्ह या पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू आणि v चा फरक x z चे पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x मायनस z चे पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y असा लिहिला जाऊ शकतो। z हे x आणि y चे फंक्शन आहे वर काढलेल्या फॉर्म्युलासह आपल्याकडे आहे z चे पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू z चे पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x आणि y च्या संदर्भात आणि पार्शियल डेरिव्हेटिव्ह x चे विथ रिस्पेक्ट टू y चे पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू u पुन्हा त्यामुळे जर इथे दोन्ही टर्म्समध्ये हे इथे u असेल तर तेथे u असेल विथ रिस्पेक्ट टू u x आणि y चे डेरिव्हेटिव्हज या बाबतीत त्यामुळे डेल z ओव्हर डेल x आता कारण हे दिलेले फंक्शन नाही हे z फक्त x आणि y चे फंक्शन आहे त्यामुळे हे z चे पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x येईल आणि डेल x ओव्हर डेल u त्यामुळे इथे x काय होते ओव्हर u प्लस पॉवर मायनस v त्यामुळे जर आपण घेतले की पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू त्याचा अर्थ v ला कॉन्स्टंट आणले तर या टर्मला कॉन्स्टंट मानले जाईल x चे पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट u सरळपणे पॉवर u बनेल जे इथे लिहिले आहे आणि नंतर डेल z ओव्हर डेल y आणि डेल y ओव्हर डेल u त्यामुळे y इथे पॉवर मायनस u प्लस u पॉवर v आणि जेव्हा आपण इथे पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू घेतो तर आपल्याला इथे मिळेल मायनस पॉवर मायनस u जी इथे टर्म आहे आणि आता z चे पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू v पुन्हा समान फॉर्म्युला पण u च्या ऐवजी आपल्याकडे इथे v चा आहे आणि नंतर जेव्हा आपण x चे पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू v घेतो तर ते आहे पॉवर मायनस v त्यामुळे आपल्याला मिळेल मायनस e पॉवर मायनस v आणि नंतर आपल्याकडे इथे आहे y विथ रिस्पेक्ट टू v त्यामुळे हे होईल ओव्हर v जे इथे लिहिले आहे आणि आता आपल्याला या 2 पार्शियल डेरिव्हेटिव्हचा फरक मिळवायचा असल्याने तर आपण हा फरक इथे घ्या आणि नंतर त्यामुळे डेल z ओव्हर डेल x इथे हे होईल प्लस तर डेल z ओव्हर डेल x जेव्हा
आपण कॉमन घेतो ते पॉवर u असेल आणि प्लस पॉवर मायनस v. त्याचप्रमाणे इथे जेव्हा आपण या टू टर्म्स मायनस साइनसह कॉमन घेतो त्यामुळे पुन्हा पॉवर मायनस u प्लस पॉवर v येईल इथे लिहिल्याप्रमाणे आणि नंतर हे पॉवर u प्लस पॉवर मायनस v हे x आहे आणि इथे पॉवर मायनस u प्लस पॉवर v y आहे. तर आपल्याला तंतोतंत मिळते इथे इच्छित टर्म. त्यामुळे हे आहे x डेल z ओव्हर डेल x आणि मग मायनस हे आहे y आणि डेल z ओव्हर डेल y. या लेक्चरचा दुसरा भाग म्हणजे होमोजिनियस फंक्शन्सची व्याख्या करणे. तर होमोजिनियस फंक्शन्स काय आहेत आपण आता शिकू. x y मधील एक्सप्रेशन n ऑर्डरचे होमोजिनियस असते तेथे, म्हणून n ऑर्डरचे x आणि y मधील कोणतेही एक्सप्रेशन येथे जर ते x पॉवर n या फॉर्ममध्ये एक्सप्रेस केले जाऊ शकते n y ओव्हर x चे काही फंक्शन, तर आपण अशा फंक्शनला n ऑर्डरचे होमोजिनियस फंक्शन म्हणतो. हे महत्त्वाचे आहे हे आणि इथे, म्हणून हे n इथे महत्त्वाचे आहे. जर आपण हे x पॉवर n आणू शकतो आणि नंतर उर्वरित टर्म ही y ओव्हर x चे फंक्शन म्हणून लिहिली जाऊ शकते, तर आपण अशा एक्सप्रेशनला म्हणतो n ऑर्डरचे होमोजिनियस एक्सप्रेशन. किंवा फंक्शन्सच्या बाबतीत आपण व्याख्या करू शकतो तर फंक्शन f(x,y) हे n ऑर्डरचे होमोजिनियस असल्याचे म्हटले जाते जर ते पूर्ण करत असेल तर आपण इथे आर्ग्युमेंट x आणि y ला tx आणि ty ने बदलतो आणि जर आपण हे t पॉवर n फंक्शनच्या बाहेर आणू शकलो याचा अर्थ हे t पॉवर n आणि पुन्हा xy चे फंक्शन राहते, मग आपल्याकडे पुन्हा ही संकल्पना आहे होमोजिनियस फंक्शन ऑर्डर n चे. काही जण अशा फंक्शनला म्हणतील फंक्शन ऑर्डर n चे होमोजिनियस फंक्शन. हे होमोजिनियस फंक्शनची उदाहरणे आहेत त्यामुळे आपण कन्सिडर करतो. उदाहरणार्थ हे xy 0 च्या इक्वल आहे x पॉवर n a1 x पॉवर n मायनस 1 इंटू y, पुन्हा इथे x पॉवर n मायनस 2y स्क्वेअर आणि असेच n y पॉवर n. आपण काय पाहतो की हे एक फंक्शन आहे. हे n ऑर्डरचे होमोजिनियस फंक्शन आहे. ऑर्डर n का? कारण जर आपण हे x पॉवर n या सर्व टर्म्समधून बाहेर घेतले तर आपण इथे काय मिळवू? हे 0 असेल कारण x पॉवर n आपण बाहेर काढले आहे आणि येथे आपल्याकडे पुन्हा x पॉवर n बाहेर घेतलेले आहे, म्हणून 1x आपल्याला डिवाइड करावे लागेल a1 आणि नंतर ते y ओव्हर x होईल, म्हणून आपण इथे x पॉवर n पुन्हा बाहेर घेतले आहे आणि नंतर हे x पॉवर मायनस 2 राहील. त्याचा अर्थ a2 आणि नंतर y ओव्हर x पॉवर 2 आणि असेच हे n आणि x n आपण बाहेर काढले आहेत, तर हे x पॉवर n असेल डिनोमिनेटर टर्म मध्ये आणि या बाबतीत पुन्हा आपल्याकडे y ओव्हर x पॉवर n आहे. तर या सगळ्या टर्म्स इथे किंवा हे फंक्शन आपण y पॉवर x चे फंक्शन म्हणून डिनोट करू शकतो कारण हे y पॉवर x सर्व टर्म्समध्ये एकत्र दिसते, त्यामुळे आपण कन्सिडर करू शकतो हे फंक्शन इथे y ओव्हर x चे फंक्शन म्हणून आणि मग x पॉवर n हे बाहेर बसले आहे त्यामुळे हे फंक्शन आहे n ऑर्डरचे होमोजिनियस फंक्शन. त्याचप्रमाणे जर आपण हे कन्सिडर केले fxy हे स्क्वेअर रूट y प्लस स्क्वेअर रूट x ओव्हर y प्लस x च्या इक्वल आहे, या बाबतीत देखील आपण हे असे लिहू शकतो x पॉवर काहीतरी आणि उर्वरित आपण असे कन्सिडर करू शकतो y ओव्हर x चे फंक्शन. आणि हे सोपं आहे कारण आपण इथे स्क्वेअर रूट x बाहेर घेऊ शकतो आणि येथे आपण x बाहेर घेऊ नये या बाबतीत, त्यामुळे आहे स्क्वेअर रूट x ओव्हर x आणि नंतर इथे आतमध्ये आपल्याकडे आहे स्क्वेअर रूट y ओव्हर x प्लस हे 1 आणि इथे देखील y ओव्हर x प्लस 1, त्यामुळे आता हे 1 येथे हे एक्सप्रेशन आपण कन्सिडर करू शकतो y ओव्हर x चे फंक्शन म्हणून आणि नंतर इथे काय एकत्र आहे x पॉवर मायनस हाफ म्हणून हे आपण लिहू शकतो x पॉवर मायनस हाफ म्हणून आणि y ओव्हर x चे कोणतेतरी फंक्शन कारण या सर्व टर्म्समध्ये y ओव्हर x एकत्र येते, म्हणून आपण असे म्हणू शकतो की हे कोणतेतरी फंक्शन आहे y ओव्हर x चे आणि या बाबतीत जसे आपण इथे पाहतो x पॉवर मायनस हाफ, त्यामुळे हे होमोजिनियस फंक्शन आहे ऑर्डर मायनस हाफचे. या होमोजिनियस फंक्शन्सचे महत्त्व काय आहे आपण पुढील स्लाइडमध्ये पाहू. तर या ऑर्डरवर आधारित उदाहरणार्थ इथे हे a होते, आता
इथे मायनस हा आपल्याला इनच्या टर्म्समध्ये डेरिव्हेटिव्ह टर्मसाठीचा काही फॉर्म्युला मिळू शकतो. म्हणजे नेमके काय त्याला होमोजिनियस फंक्शनवरील युलरचे थेरम म्हणतात आणि ते जसे म्हणते z हे x आणि y चे ऑर्डर यांचे होमोजिनियस फंक्शन आहे आणि हे पार्शियल डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट करतात आणि असेच त्यामुळे मग आपल्याकडे आहे हे एक्सप्रेशन इथे xz चे पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू xyz चे पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू nz च्या इक्वल असेल. त्यामुळे आपल्याला हे स्वतंत्रपणे कम्प्यूट करावे लागणार नाही. जर आपल्याला माहित असेल की ते होमोजिनियस फंक्शन आहे तर x z x y z y सरळपणे nz असेल आणि डोमेनमधील सर्व पॉइंट x y साठी ऑर्डरचे फंक्शनचे डोमेन इथे तर दिलेले आहे z हा x y च्या इक्वल आहे. हे होमोजिनियस फंक्शन आहे. तर जर हे होमोजिनियस फंक्शन आहे अशा बाबतीत आपण लिहू शकतो. एक मिनिट थांबा. तर इथे जर हे होमोजिनियस फंक्शन आहे n ऑर्डरच्या x आणि y चे तर आपण लिहू शकतो की हे x पॉवर n g y ओव्हर x आणि मग आपल्याला आधीच माहित आहे विथ रिस्पेक्ट टू x कसे डिफरन्शिएट करायचे. त्यामुळे आपण ते करू शकतो. इथे जेव्हा आपण याचे पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x घेतो आपल्याला इथे काय मिळेल. आपल्याला डिफरन्शिएट करावे लागेल n x पॉवर n मायनस 1 आणि हे आहे तसेच राहिले. इथे प्रोडक्ट रूल तर आणि मग x पॉवर n आहे तसेच आणि आपण डिफरन्शिएट करतो हे y चे g ओव्हर x जे आहे g प्राइम y ओव्हर x g चे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू त्याचे आर्ग्युमेंट g प्राइम y ओव्हर x आणि नंतर इथे dy ओव्हर x डिफरन्शिएट केले जाईल विथ रिस्पेक्ट टू x जे आपल्याला इथे देईल मायनस y ओव्हर x स्क्वेअर. म्हणून या बाबतीत आता जर आपण हे थोडे सोपे केले तर इथे आपल्याकडे आहे nx पॉवर n मायनस 1 ng y ओव्हर x आणि नंतर आपल्याकडे असू शकेल ही मायनस साइन तेथे तर y n nx पॉवर n मायनस 2 आणि g प्राइम y ओव्हर x आणि z चे पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y आपल्याला मिळू शकेल. पुन्हा आता आपल्याला डिफरन्शिएट करावे लागेल विथ रिस्पेक्ट टू y म्हणून पॉवर n ला कॉन्स्टंट आणले जाईल आणि आपल्याला फक्त ही टर्म डिफरन्शिएट करावी लागेल. त्यामुळे आपल्याकडे आहे g प्राइम y ओव्हर x आणि मग हे y ओव्हर x डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y असेल फक्त 1 ओव्हर x y चे पार्शियल डेरिव्हेटिव्ह ओव्हर x विथ रिस्पेक्ट टू y असेल 1 ओव्हर x आणि नंतर जर आपण या टू टर्म्सना इथे x आणि तेथे y च्या प्रोडक्टसह ॲड केले आपल्याला काय मिळेल तर आपल्याकडे असेल x ने मल्टिप्लाइड तर आपल्याला इथे मिळेल x पॉवर n आणि इथे x पॉवर n मायनस 1 आणि इथे आपण त्याला मल्टिप्लाय केले आहे y ने म्हणून हे आहे तंतोतंतपणे इथे n x पॉवर n मायनस y x पॉवर n मायनस 1 आणि या बाबतीत आपल्याकडे x पॉवर n आहे आणि मग आपण मल्टिप्लाय केले आहे y टर्मच्या y ने त्यामुळे हे आहे x पॉवर n मायनस y आणि आपण त्याला मल्टिप्लाय केले y ने आणि नंतर या टर्म्स कॅन्सल होतील आणि इथे आपल्याकडे आहे n x पॉवर ng y ओव्हर x आणि x पॉवर ng y ओव्हर x काय होते हे होते a z किंवा फंक्शन x y त्यामुळे इथे टर्म्स कॅन्सल होतात आणि नंतर आपल्याला फक्त n इंटू z टर्म मिळते n आणि इथे हे z आहे आणि हे 2 कॅन्सल होतात. तर उदाहरण नंबर 3 तर इथे आपल्याकडे आहे u जे दिले जाते tan इन्व्हर्स x क्यूब प्लस ने y क्यूब ओव्हर x मायनस y x हे y च्या इक्वल नाही कारण याची व्याख्या आता x y च्या इक्वल आहे अशी केली आहे आणि नंतर आपण दाखवतो की x डेल u ओव्हर डेल x प्लस y डेल u ओव्हर डेल y जे साइन 2x च्या इक्वल आहे आणि या बाबतीत पुन्हा आपण लक्षात घेतले पाहिजे की हे दिलेले फंक्शन tan इन्व्हर्स y क्यूब प्लस x क्यूब ओव्हर x मायनस y हे होमोजिनियस फंक्शन नाही. या tan इन्व्हर्समुळे आपण x पॉवर काहीतरी आणू शकत नाही आणि उर्वरित आपण y ओव्हर x च्या टर्म्समध्ये लिहू शकत नाही. पण जे नोटीस करू शकतो ते म्हणजे या tan इन्व्हर्सचे आर्ग्युमेंट त्याचा अर्थ x क्यूब प्लस y क्यूब ओव्हर x मायनस y ते होमोजिनियस फंक्शन आहे आणि आपण याचा वापर करू कारण इथे आपण z ची व्याख्या करू शकतो tan u अशी कारण
आपण घेतो हे टॅन लेफ्ट हँड साइडला आपल्याला मिळेल टॅन यू एक्स क्यूब प्लस वाय क्यूब ओव्हर एक्स मायनस वायच्या इवला आहे आणि आता इथे हे झेड फंक्शन आहे होमोजिनियस फंक्शन आहे ऑर्डर 2 चे कारण इथे आपण लिहू शकतो एक्स स्क्वेअर म्हणून एक्स क्यूब आपण न्यूमरेटरमध्ये कॉमन घेतले आहे आणि इथे हे एक्स डिनॉमिनेटर मधून त्यामुळे आपल्याकडे असेल एक्स स्क्वेअर आणि हे होईल 1 प्लस वाय ओव्हर एक्स क्यूब त्यामुळे हा इथे हे आहे 1 प्लस वाय ओव्हर एक्स होल क्यूब आणि नंतर आपल्याकडे आहे 1 मायनस वाय ओव्हर एक्स त्यामुळे हे 2 ऑर्डरचे होमोजिनियस फंक्शन आहे आणि नंतर आपण या झेड फंक्शनवर युलर थेरम लागू करू शकतो तर झेड टॅन यूच्या इक्वल आहे वर युलर थेरम लागू करून त्यामुळे हे आपल्याला देईल 2 टाइम्स झेड आणि झेड होता टॅन यू म्हणून इथे आपल्याला मिळते dx x आणि मग डेल झेड ओव्हर डेल यू त्यामुळे आपल्याला बघावे लागेल हे 1 येथे काय आहे डेल झेड ओव्हर डेल यू आपल्याकडे आहे झेड टॅन यूच्या इक्वल आहे त्यामुळे इथे डेल झेड ओव्हर डेल x असेल सेक स्क्वेअर यू आणि डेल यू ओव्हर डेल x झेड चे पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x इथे आपण तंतोतंत घेऊ झेड चे पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x पण ते यू च्या टर्म्समध्ये दिले आहे म्हणून आपल्याला मिळेल सेक स्क्वेअर यू आणि नंतर डेल यू ओव्हर डेल x इथे नंतर y त्याचप्रमाणे आपल्याकडे आहे डेल झेड ओव्हर डेल y त्यामुळे इथे आपल्याकडे आहे टॅन सेक स्क्वेअर यू होईल आणि डेल यू ओव्हर डेल y 2 टाइम्स z च्या मूला आहे तर z हे टॅन यू आहे आणि नंतर आपल्याकडे इथे आहे हे सेक यू इथे कॉमन आहे आपण राईट हँड साइडला आणू शकतो त्यामुळे आपल्याला मिळते x आणि डेल यू ओव्हर डेल x प्लस हे y डेल ओव्हर डेल y आणि हे सेक यू तेथे कॉस स्क्वेअर यू म्हणून जातो त्यामुळे हे आहे 2 टॅन यू आणि नंतर इथे सेक स्क्वेअर यू डिनॉमिनेटरमध्ये असेल जे कॉस स्क्वेअर होईल इथे साइन यू ओव्हर कॉस यू टॅनसाठी आणि हे कॉस स्क्वेअर यू आहे हे कॅन्सल होते आपल्याकडे आहे साइन यू कॉस यू जे आहे ए साइन 2 यू म्हणून आपल्याला मिळते अपेक्षित क्वांटिटी ही x डेल यू ओव्हर डेल x प्लस y डेल यू ओव्हर डेल y साइन यू च्या इक्वल आहे अशी त्यामुळे इथे महत्त्वाचा पॉइंट हा आहे की हे होमोजिनियस फंक्शन नव्हते पण z ची व्याख्या टॅन यू च्या इशी करून जे एक्स क्यूब प्लस वाय क्यूब ओव्हर एक मायनस वाय आहे ते बनते आणि नंतर आपण लागू केले झेड वर युलरचे परिणाम आणि हे लक्षात घेऊन की हे झेड टॅन यूच्या इक्वल आहे आपण इथे कम्प्यूट केले झेडचे पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स इन आणि वाय आणि नंतर आपल्याला अपेक्षित परिणाम मिळतो या युलरच्या परिणामांचे जनरलायझेशन म्हणते की तर हे होते फर्स्ट ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्हच्या बाबतीत पण आपल्याकडे परिणाम आहेत सेकंड ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्हच्या बाबतीत देखील आणि जो याचा विस्तार आहे जो म्हणतो की एक्स स्क्वेअर सेकंड ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह टू एक्स वाय मिक्स टर्म वाय स्क्वेअर पुन्हा सेकंड डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय हे इन मायनस 1 झेड च्या इक्वल आहे सर्व एक्स वाय साठी फंक्शनच्या डोमेनमध्ये हे या परिणामाचे जनरलायझेशन आहे आणि आता आपण करू याच्यावर हे एक उदाहरण समजा आपल्याकडे आहे झेड हे एक्स वाय जे वाय ओव्हर एक्स चे फंक्शन आहे आणि प्लस जी वाय ओव्हर एक्स त्याच्या इक्वल आहे आणि जेथे हे एफ आणि जी हे 2 टाइम्स डिफरन्शिएबल फंक्शन आहेत आणि नंतर आपण येथे या एक्सप्रेशनचे झेड साठी मूल्यांकन करू पुन्हा तेच उदाहरण dz हे होमोजिनियस फंक्शन नाही x आणि y चे पण इथे हे होमोजिनियस फंक्शन आणि दुसरे जी देखील होमोजिनियस फंक्शन आहे कारण आपण जसे आहे तसेच लिहू शकतो थेट y ओव्हर x च्या टर्म्समध्ये तर आपण इथे काय घेतो आपण घेतो झेड हे u1 प्लस u2 च्या इक्वल आहे पहिली टर्म इथे आपण u1 म्हणून घेतो आणि इथे आणि u2 म्हणून घेऊ त्याचा अर्थ हे u1 आहे xy आणि fy ओव्हर x आणि u2 आहे जी y ओव्हर x हे फंक्शन आहे 2 ऑर्डरचे होमोजिनियस फंक्शन कारण हे आपण पुन्हा लिहू शकतो x स्क्वेअर आणि y ओव्हर x आणि हे fy ओव्हर x असे हे y ओव्हर x चे फंक्शन आहे आणि नंतर आपल्याकडे आहे तेथे x स्क्वेअर त्यामुळे ऑर्डर 2 आहे आणि या बाबतीत
जे I ओव्हर x चे फंक्शन आहे आणि इथे x ची कोणतीही टर्म नाही, त्यामुळे x पॉवर 0, त्यामुळे हे 0 ऑर्डरचे होमोजिनियस फंक्शन आहे. तर आपल्याकडे आहे u1 हे 2 ऑर्डरचे होमोजिनियस फंक्शन, u2 हे 0 ऑर्डरचे होमोजिनियस फंक्शन आणि z असे होते u प्लस u2 u1 जे दिले जाते या u2 द्वारे जे दिले जाते युलर थेरमने, जे आपण लागू करू शकतो u1 आणि u2 वर, कारण ती 2 ऑर्डरची होमोजिनियस फंक्शन्स आहेत आणि म्हणून असेच u1 सेकंड डेरिव्हेटिव्ह थेरम म्हणते 2 टाइम्स, त्यामुळे n2 आहे तर 2 टाइम्स आणि n-1 आणि u1, त्यामुळे n-1 u1 ही ऑर्डर 2 होती, त्यामुळे आपल्याला मिळते 2 इंटू 1 इंटू u1 आणि हे u1 आता आपल्याला आधीच माहित आहे की xy fy ओव्हर x नंतर सबस्टिट्यूट करू आणि नंतर u2 साठी, कारण ते देखील 0 ऑर्डरचे होमोजिनियस फंक्शन आहे आणि त्या 0 ऑर्डरमुळे हे राईट हँड साइड आपल्याला मिळेल 0 टर्म, कारण इथे n-1 आणि n0 असल्यामुळे ऑर्डर 0 आहे, त्यामुळे हे तेथे 0 होईल आणि आता आपल्याकडे थेट ही 2 एक्सप्रेशन्स आहे. ही डेरिव्हेटिव्ह कम्प्यूट केल्याशिवाय इथे आपण युलर थेरम वापरले आहे आणि आपण त्यांना ॲड करू शकतो, कारण आपल्याला z च्या टर्म्समध्ये हा परिणाम मिळवायचा आहे. z म्हणजे u1 प्लस u2, त्यामुळे जर आपण 2 ॲड केले तर आपल्याकडे आहे x स्क्वेअर आणि हे होईल पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू सेकंड ऑर्डर u1 प्लस u2, इथे u1 प्लस u2, इथे देखील u1 प्लस u2 आणि ते आहे z आणि आता इथे 2u1 प्लस 0 च्या इक्वल, त्यामुळे 2 आणि u1, त्यामुळे प्लस 0, त्यामुळे आपल्याला मिळते फक्त 2u1 आणि u1 आहे xy fy ओव्हर x, त्यामुळे आपल्याला परिणाम मिळतो 2 टाइम्स xy f. इथे या एक्सप्रेशनचे y ओव्हर x चे फंक्शन कन्क्लुजन म्हणजे आपण असिक्लो कंपोझिट फंक्शन्सचे डिफरन्शिएशन, जे जेव्हा z हे xy चे दिलेले फंक्शन होते तेव्हा खूप उपयुक्त होते आणि x आणि y टी ची फंक्शन आहे, त्या बाबतीत आपण थेट z चे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी कम्प्यूट करू शकतो या फॉर्म्युलाने आणि नंतर याचे जनरलायझेशन की x आणि y टी आणि v ची फंक्शन्स असू शकतात आणि त्या बाबतीत देखील आपण या फॉर्म्युलाने आता कम्प्यूट करू शकतो z चे पार्शियल डेरिव्हेटिव्हज विथ रिस्पेक्ट टू आणि z चे पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू v. आणि मग आपण शिकलो आहोत होमोजिनियस फंक्शनसाठीचे युलर थेरम, की जर z हे होमोजिनियस फंक्शन असेल तर आपल्याकडे असू शकते हे n ऑर्डरच्या होमोजिनियस फंक्शनसाठी, मग ते असेल इथे nz, तर x पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x प्लस y पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y nz च्या इक्वल असेल, किंवा तेथे जनरलायझेशन होते की आपल्याला ही सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह अशी देखील मिळू शकतात की n-1 इंटू z, जेव्हा z असते x आणि y चे n ऑर्डरचे होमोजिनियस फंक्शन. हे या लेक्चर्सच्या तयारीसाठी वापरलेले संदर्भ आहेत आणि खूप खूप धन्यवाद.